टेक्निकल सुरेखा 2022मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजना ही योजना 1 जुलैपासून सुरू झालेली आहे। 1 जुलैमध्ये सुरू झाल्यानंतर बऱ्याच बहिणींना याचा लाभ झालेला आहे। 1,65,00,000 ताईंचे अर्ज हे मंजूर झाले, त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सर्वात पहिला टप्पा हा पुण्यात सुरू झाला। त्यामुळे जास्तीत जास्त जी ताईंनी फॉर्म भरलेले आहे त्या सर्व पुण्यातील महिलांच्या जास्तीत जास्त हे अर्ज आले आणि बऱ्याच ताईंना जे प्रॉब्लेम्स येतात त्या ताईंना माझं सांगणं आहे की तुम्ही घाबरू नका, कारण की 1,65,00,000 महिलांना याचा फायदा झाला। 1,65,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत, तर तुमच्या खात्यात का नाही येणार? तुमच्या खात्यात सुद्धा पैसे येतील। तुम्ही जर एक सोडून जर 2-2, 3-3 बँकांमध्ये जर तुमचे अकाउंट असेल, तुम्ही तेवढे चेक करा, म्हणजे तुम्हाला समजेल काय चूक आहे ते, है की नाही? तर तुम्ही नाराज होऊ नका। आता आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगतायत, सर्वजण सांगतायत की तुम्ही ज्यांचे अर्ज अजून नामंजूर झालेले आहेत त्यांनी नाराज होऊ नका। तर 52 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेत या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यात 31 जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्यांसाठीचे एकूण 3,000 रुपये हे पाठवले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। तर तुम्ही नाराज होऊ नका। ज्यांचे अर्ज राहिले आहेत त्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही। लाडकी बहीण योजना ज्या बहिणींनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नाही आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा। अर्ज ॲप्रूव्ह आहे पण बँकेत पैसे जमा झाले नाहीत, काळजी करू नका। सर्वांना पैसे द्यायचे आहेत। 2.5 कोटी महिलांना पैसे द्यायचे आहेत असे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी इथे जाहीर केलेले आहेत। त्याच्यामुळे ज्यांना पैसे नाही आले त्यांनी दुःखी होऊ नका, नाराज होऊ नका। आता 1,65,00,000 महिलांना पैसे मिळालेले आहेत आणि टोटल 2.5 कोटी महिलांना हे पैसे द्यायचे आहेत। तर तुमचे फॉर्म भरायचे राहिले आहे का? फॉर्म भरून घ्या। तुमचे फॉर्म चुकले आहेत का? तर तुम्ही ते पुन्हा दुरुस्त करा किंवा तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकतात। सर्व सुविधा सरकारने दिलेल्या आहेत, पण तुम्ही दुःखी होऊ नका आणि मागे हटू नका। ज्यांचे राहिलेले आहेत त्यांनी पुन्हा फॉर्म भरला आणि आतापर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेच नाही त्यासुद्धा महिलांना मी स्वतः माझी पर्सनली वैयक्तिक तुम्हाला मी सांगते की तुम्ही फॉर्म भरा। ज्यांनी आतापर्यंत फॉर्म नाही भरले त्यांनी फॉर्म भरा, कारण की प्रयत्न करायला काय हरकत आहे ना? बाकी आपण आपल्या परीने संपूर्ण आपण परफेक्ट करायचं। आपण जे कागदपत्र लागत आहे ते बरोबर जोडायचे, ज्याप्रमाणे नियम आहे ते नियम पाळायचे आणि व्यवस्थित पूर्ण तुम्ही फॉर्म भरायचा। जर तुम्हाला फॉर्म नाही भरताय तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन भरा, तुम्ही कुठल्याही ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन भरा। भरपूर याच्यासाठी ऑप्शन्स आहेत। तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रत्येक तुमच्या प्रश्नावर मी तुम्हाला उपाय सांगते की तुम्हाला फॉर्म भरता येत नाही आहे का? ज्या नवीन आहेत, ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाहीत पण ज्यांना फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करा, मी तुमच्यासाठी लगेच उपाय सांगते, लगेच व्हिडिओ बनवून आणते। कारण की इतक्या जणींना फायदा झालेला आहे। 1,65,00,000 महिलांना इथे फॉर्मचे फायदे झालेले आहेत, या योजनेचा लाभ झालेला आहे। कारण की सरकारने ठरवलं ज्या कष्टकरी महिला आहेत, ज्या कष्ट करतात त्यांना सरकारच्या योजनेचा हा लाभ झालाच पाहिजे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा कष्टकरी महिला आहेत की त्या थोड्या पैशांसाठी सुद्धा दिवसभर कष्ट करत असतात, मेहनत करत असतात, पण त्यांना त्याचं किती बेनिफिट मिळतं, किती पगार मिळतो त्या मानाने भरपूर कमी मिळतं। म्हणून तुम्ही या योजनेचा लाभ घ्या। लाडकी बहीण योजनेचा बऱ्याच जणींना फायदा होतोय, बऱ्याच जणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, तर तुमच्या सुद्धा खात्यामध्ये पैसे येतील, तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ होणार। फक्त तुम्ही मागे हटू नका, कारण कसं असतं ना, एक जिद्द पाहिजे। जिद्द जर तुम्ही ठेवली ना, मी स्वतः तुम्हाला माझं उदाहरण दिलं ना तर तुमच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येणार। जर मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं तर तुमच्या डोळ्यात पाणी येणार। म्हणून मी तुम्हाला सांगते, मी एक स्त्री म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही मागे हटू नका, लढा, फॉर्म भरा। कारण की ही योजना मुख्यमंत्री सरकार जे आहे आपले त्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत, ते सगळ्यांना लाभ करून देत आहेत आणि ही योजना आता
अजून चालू आहे, तुम्ही फॉर्म भरा. अजूनही तुम्ही सप्टेंबर आता सुरू झालेला आहे, 3ऱ्या टप्प्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच बहिणींना 3ऱ्या टप्प्याचे पैसे सुद्धा यायला लागलेले आहेत. तर तुम्ही का मागे हटतात? आता तर तुम्हाला मी अत्यंत गुड न्यूज सांगणार आहे की जे नागपूरमध्ये जे झालं, मुख्यमंत्री जे आपले आदित्य तटकरे मॅडम आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही पुन्हा फॉर्म भरा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या भगिनींचे अर्ज बाद झाले आहेत, ज्या भगिनींना सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे, मी तुम्हाला सांगते ना की तुम्ही आता सप्टेंबर लागलेला आहेत, तुमचे अर्ज बाद झाले का? तुम्ही पुन्हा फॉर्म भरा. इथे बघा स्पष्ट म्हटलेलं आहे. आदिती तटकरे ताई ज्या आहेत त्या मॅडम आहेत, त्यांनी ट्विटरवर ट्विट केलं आहे की तुमचे अर्ज बाद झाले आहे का? तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही पुन्हा फॉर्म भरा. तुम्ही मागे हटू नका. कारण की आता इतक्या महिला खुश आहेत, कारण की बऱ्याच महिला आनंदी आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, कारण त्यांच्या खात्यात पैसे आले, त्यांना लाभ झाला या योजनेचा. मग तुम्हाला का नाही? ज्या महिला राहिल्या आहेत, ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरले नाहीत किंवा ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यांनी मागे थांबू नका. तुम्ही पुन्हा फॉर्म भरा. तुम्हाला आदिती तटकरे मॅडम सांगताय की तुम्ही पुन्हा फॉर्म भरा. कारण की करोडो बहिणी ज्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सरकारला सुद्धा आनंद मिळत आहे. आणि ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. रक्षाबंधनाच्या ठरल्याप्रमाणे रक्षाबंधनाला जसे पैसे सांगितले होते की तुमच्या खात्यात येणार, त्याप्रमाणे आलेले आहेत. तसेच आता भाऊबीजेला सुद्धा तुम्हाला पैसे येणार. जे राहिलेले आहेत पैसे जे तुमचे राहिले तेवढे आता मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की तुमच्यासाठी खुश खबर आहेत की राखी पौर्णिमेला त्यांनी सांगितलं, शब्द पाळला तसा त्यांनी राखी पौर्णिमेला दिले. तसेच आता भाऊबीजेला ते म्हणतात की भाऊबीजेपर्यंत पैसे येणार, राहिलेल्यांना पैसे मिळणार. तर तुम्ही टेन्शन करू नका. हे फक्त आणि ही जी योजना ही फक्त तुम्हाला मी सांगितलं ना की 4,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे, ते खरं आहे. कारण की ही योजना फक्त 1,500वर थांबणार नाही, तर ते 2,000 होणार, नंतर 2,500 होणार, नंतर 3,000 होणार. लाडकी बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवतच जाऊ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात लाडकी बहीण योजनेच्या निधीत वाढ केलेली आहे. हे सत्य आहे. तुम्हाला मी हा डायरेक्ट GR वाचून दाखवत आहे मित्रांनो. तर या योजनेने आता सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडलेले आहेत. ही योजना अत्यंत लोकप्रिय झालेली आहे, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. मित्रांनो, आता तुम्ही काळजी करू नका, कारण की तुम्ही स्वतः डोळ्यांनी मी तुम्हाला सगळे अपडेट्स मी GR डायरेक्ट वाचून दाखवते. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. 1,65,00,000 महिलांना याचा फायदा झाला, तर तुम्हाला का नाही होणार? ज्यांचे अर्ज बाद झाले त्यांनी ताबडतोब फॉर्म भरायला घ्या. सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला आणखी मुदत दिलेली आहे. खात्यात हप्ते भरणारे हे सरकार आहे. समजलं का ताईंनो? तर हे सरकार कसं आहे? तुमच्या खात्यामध्ये पैसे भरणारं सरकार आहे. तर तुम्ही विरोधकांकडे लक्ष देऊ नका. मुख्यमंत्री सरकारांनी काय सांगितलेलं आहे? आपल्या शिंदे साहेबांनी काय सांगितलं की ही योजना ही बंद होऊ देणार नाही असा त्यांनी त्रिवार नाही म्हटलं आहे की ही योजना बंद होणार नाही असे म्हणून त्यांनी संकल्प केलेला आहे. तर तुम्ही काळजी कशाला करतायत? तुम्ही पुन्हा फॉर्म भरा. तुम्ही दुःखी होऊ नका. माझं सर्व ताईंना विनंती आहे. या योजनेने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, तर तुम्ही घाबरता कशाला आहेत? ही योजना आता इतकी लोकप्रिय झालेली, त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब अत्यंत खुश आहेत, अत्यंत आनंदी आहेत. म्हणून त्यांनी तुमच्यासाठी या योजनेचा पुन्हा आता कालावधी वाढवून दिलेला आहे. सप्टेंबरमध्ये तुमच्यासाठी हा सप्टेंबर महिना पूर्ण तुमच्या हातात आहे. पटापट तुम्ही फॉर्म भरा. बाद झालेल्यांनी पण पुन्हा फॉर्म भरा आणि ज्यांनी आतापर्यंत भरलाच नाही त्यांनी पण पुन्हा फॉर्म भरा. तर माझ्या सर्व ताई, माझ्या सर्व बहिणींना विनंती आहे, तुम्ही या चॅनलवर जर नवीन आला असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मला सहकार्य करा. जास्तीत जास्त ताई, जास्तीत जास्त माझे मित्रमैत्रिणी, माझे भाऊ बहीण माझे चॅनल सबस्क्राईब करा, मला सहकार्य करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्हाला सर्व असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुन्हा पुन्हा घेऊन येईल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार. तर माझ्या सर्व मित्रांना, मैत्रिणींना, भाऊ बहिणींना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता माझ्या चॅनलवर ही मेंबरशिप आलेली आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलचे मेंबर व्हा. माझ्या चॅनलला मेंबरशिप जॉईन करा. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त कोणती पण योजना असू दे, तुम्हाला स्पेशल व्हिडिओज मिळतील.
जर तुम्ही मेंबरशिप घेतली तर तुमच्यासाठी मी स्पेशल तुमची काळजी घेणार, तुमच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओज बनवणार आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरं स्पेशली मिळणार, तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवर मिळणार. थँक्यू व्हेरी मच.